नमस्कार मित्रांनो, आज आपण शर्टाचा जो पुढचा फ्रंट आहे तो काढणार आहोत। आता पुढचा फ्रंट काढताना कोणत्या प्रकारे काढायचा तो सुरुवातीला आपल्याला लागते लांबी। आता लांबी आहे 26.5 लांबी आहे, त्यामध्ये आपण 1 इंच मिळवायचं आहे। 1 इंच लांबीमध्ये मिळवला तर ही झाली 27.5। त्यानंतर या ठिकाणी 1.5 इंचावर मार्किंग मारायची। त्यानंतर परत आपण 2 इंचावर मार्किंग मारायची। छाती आहे 30 छाती आहे, 30 छाती आहे, तर 30चा चौथा भाग येईल 7.5, पण आपण अर्धा इंच कमी घ्यायचा। या ठिकाणी आपण 7 घेतला तर या ठिकाणी देखील आपण 7 इंच घ्यायचं। त्यानंतर आहे लूजिंग आपल्यावर असतं। लूज शर्ट असलं तर आपण लूजिंगच्या हिशोबात घ्यायचं आहे। आता लूजिंग आपण घेणार आहोत 2.5 इंचाची। 2.5 इंचाची लूजिंगनुसार हा फ्रंट झाला 9.5चा। आता हा 9.5 झाल्यानंतर या ठिकाणी जवळजवळ आपण 9.25 घ्यायचा। प्रत्येकाचे माप वेगवेगळं असतं। शोल्डर आहे 15ची शोल्डर आहे, तर आपण 8 इंच या ठिकाणी घ्यायचं। या ठिकाणी आपण 14ची कॉलर असल्यामुळे 2.5 इंच घ्यायचं, हे 2.5 घेतलं। आता या ठिकाणी आपण क्रॉस पट्टी मारायची आहे। क्रॉस पट्टी मारल्यानंतर या ठिकाणी हा निशाण मारून घ्यायचा। नंतर नॉर्मल याला आपण क्रॉस द्यायचा। आता नॉर्मल हा आपण क्रॉस दिलेला आहे। नॉर्मल ही पट्टी देखील आपण मारून घ्यायची आहे। आता आपण कापताना या प्रकारे कापायचं। हा गळा आहे, हा गळा नॉर्मल याला अगदी गोल घ्यायचा आहे। हाच या प्रकारे गोल घ्यायचा, गोल कापायचा। गोल कापल्यानंतर याला आपण 1.5 इंचाची मार्जिन मारलेली आहे, 1.5 इंचाची, त्यानुसार कटाई करून घ्यायची। त्यानंतर हा जो आहे हा बगलचा भाग म्हणतात याला। त्यानंतर आपण नॉर्मल क्रॉस पट्टी मारलेली आहे। या प्रकारे आपण शर्टाचा पुढचा जो भाग आहे, हा जो एस्टेट कपडा आहे त्याला वेगळा करून घ्यायचा। त्यानंतर जी खालची पट्टी आहे, आपण ओपन शर्ट म्हणतो, खालचा जो गोट असतो याला या प्रकारे आपण कटाई करून घ्यायचा आहे मित्रांनो। या प्रकारे आमची दुकान आहे एरंडोलला, एरंडोल जळगाव जिल्ह्यामध्ये येतं, त्या ठिकाणी आमची दुकान आहे मित्रांनो। तर हे झालं आपलं पुढचा फ्रंट।